Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजे विस्तार सूत्रे याचा आपण अभ्यास करतो आहोत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे 6 फॉर्म्युले आपले छानपैकी या अगोदरच्या व्हिडिओज मधून क्लिअर झालेले आहे. आता एकच फॉर्म्युला राहिलेला आहे, तो फॉर्म्युला आपण क्लिअर करणार आहोत आणि नंतर घेणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 5.4. सी स्टुडंट, या लेसन मधला शेवटचा फॉर्म्युला आहे. खूप सिंपल आणि खूप इंटरेस्टिंग फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, a + b + c ब्रॅकेट रेस टू 2 मीन्स ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर हे केलं असं पद्धतीने आलं. a + b + c स्क्वेअर आलं तर काय लिहिणार, खूप सोपं आहे. मग असं आल्यानंतर पहिले a चा पण स्क्वेअर करायचा, मग b चा स्क्वेअर करायचा आणि मग c चा स्क्वेअर, म्हणजे अर्धा फॉर्म्युला तर तुम्हाला इथे लक्षात आला. त्यानंतर 2 घ्यायचं, मग पहिले ab घेणार तुम्ही 2ab, त्यानंतर परत 2 घ्यायचा, मग तुम्ही काय घेताना bc घ्या 2bc आणि तिसऱ्यांदा काय करणार a आणि c 2ac. सो अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. किती सिंपल फॉर्म्युला आहे बघा. a + b + c ब्रॅकेट रेस टू 2 किंवा ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर इज इक्वल टू a² + b² + c² + 2ab + 2bc + 2ac, म्हणजे a + b + c कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग + b चा वर्ग + c चा वर्ग + 2ab + 2bc + 2ac. सो अशा पद्धतीने हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. आणि आता आपण याच्यावर बघणार आहोत आपल्या प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल्स. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 5.4. 5.4 मधला क्वेश्चन नंबर 1 मधले हे आहे फर्स्ट क्वेश्चन. एक्सपांड करायचा आहे. एक्सपांड करण्यासाठी तुम्हाला लगेच समजेल की हा तुमचा a आहे, प्लस साइन दिलं, हा तुमचा b आहे, प्लस साइन दिला आणि प्लस हा तुमचा c आहे आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर आपला हा फॉर्म्युला इथे काय होतं, तयार होतं. म्हणजे आपल्याला कन्फ्युज व्हायची गरज नाही की कुठल्या एक्झाम्पल मध्ये कुठला फॉर्म्युला यूज करायचा, कारण बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं, अरे फॉर्म्युला नक्की कुठला यूज करायचा. लगेच त्या एक्झाम्पल वरला a b c मानून आणि लगेच आपल्या मनाने फॉर्म्युला तयार करायचा आहे. तर सगळ्यांना फॉर्म्युला हा आता माहिती झालेला आहे. दॅट इज व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ a + b + c² इज इक्वल टू a² + b² + c² + 2ab + 2bc and + 2ac. सो अशा पद्धतीने हा काय आहे, आपला फॉर्म्युला आहे. मग आता आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया आणि एक्झाम्पल मध्ये आपल्याला फक्त जस्ट व्हॅल्यू पुट करायच्या आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथे माहिती पाहिजे की a कोणता आहे, b कोणता आहे, c कोणता. हा तुमचा a झाला. आपण इथे माहिती राहण्यासाठी आपण इथे a b c ची व्हॅल्यूज काय करूया, लिहून घेऊया. सो a is a 2p, b is a q and c is a 5. सो ह्या व्हॅल्यूज आपल्याला जस्ट या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहे. आता त्यांनी आपल्याला a² सांगितलाय. a² म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार आहे बाळांनो, आपण 2p चा स्क्वेअर करणार आहोत. b² सांगितला म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार, q चा स्क्वेअर करणार. c² सांगितला म्हणजे आपण 5 चा स्क्वेअर करणार. त्यानंतर 2ab, 2 याच्या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे काय असतं, मल्टिप्लिकेशनचं साइन असतं, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. 2a सांगितला म्हणजे 2p and 2b सांगितला म्हणजे q. आता याच्या खाली अंडरलाईन करत असते नेहमी मी, का तर आपलं कॅल्क्युलेशन ॲक्युरेट यावं म्हणून. आपल्याला समजलं पाहिजे की अरे याची व्हॅल्यू याच्यात पुट केली आणि याचं कॅल्क्युलेशन आपल्याला राईटली करायचं, म्हणजे चिन्हांचा पण गोंधळ इथे होत नाही. त्यानंतर आपल्याला 2 × bc. सो b सांगितलं आपल्याला, b कुठे आहे, b आहे तुमचा q आणि c सांगितलं म्हणजे इथे 5. परत त्याच्या खाली पण अंडरलाईन करते. आता आपल्याला शेवटचा राहिला आहे 2ac. मग 2a म्हणजे काय सांगितलं बाळांनो, 2p आणि c काय आहे तुमचा, c आहे तुमचा 5. याच्या खाली पण मी इथे अंडरलाईन करते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता आपण याच्या व्हॅल्यूज फाइंड करणार आहोत. मग 2p चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे, 2 चा स्क्वेअर 2 2 जा 4 आणि p चा स्क्वेअर 4p² आलेला आहे. त्यानंतर याचा स्क्वेअर तर ऑलरेडी q² येणार आहे. 5 चा स्क्वेअर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 5 चा स्क्वेअर काय आहे तुमचा 25 आहे. त्यानंतर आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं, खूप सिंपल आहे याचं कॅल्क्युलेशन बघा. 2 2 जा 4 करायचं आणि हा pq लिहून घ्यायचा अशा पद्धतीने. झालं, सिंपल आहे कॅल्क्युलेशन. त्यानंतर प्लस, आता याचं कॅल्क्युलेशन करूया. याचं 5 2 जा 10, काय तुमचं 10 आणि इथे त्याला q हा जॉईन करून द्यायचा. त्यानंतर आता राहिलं पुढचं कॅल्क्युलेशन. आता याचा मल्टिप्लाय, याचं मल्टिप्लाय. 2 2 जा 4 4 5 जा 20. सो 20p. So in this way we get the expansion of 2p plus q plus 5 bracket raised to square is equal to 4p square plus q square plus 25 plus 4pq plus 10q plus 20p. Okay, in this way it's very simple. फक्त फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या आणि उत्तर आलं आपलं.
ठीक आहे. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. तर आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे सेकंड एक्झाम्पल. नेहमीप्रमाणे आता इथे तुमच्या लगेच लक्षात येईल की फॉर्म्युला ABC, हा तुमचा A, हा तुमचा B आणि हा C आणि त्याचा ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे. हे लगेच तुम्ही पेन्सिलने तिथे लिहून घ्या पाहिजे तर. मग आता या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन पण तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला? फॉर्म्युला हा प्रत्येक वेळेस लिहिणं हे कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे फॉर्म्युला लिहिलाच पाहिजे. A+B+C² इज इक्वल टू यू नो द फॉर्म्युलाज एक्सपान्शन. नाव फटाफट आपण ह्या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन हे लिहून घेऊया. BC + 2AC. सो अशा पद्धतीने हे एक्सपान्शन लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल लिहित असतो नेहमीप्रमाणे M+2N प्लस इथे 3R² हे लिहून घेतलं. मग आता याच्यामध्ये हा झाला A, हा झाला B आणि हा झाला C. या व्हॅल्यूज पण लिहून घेतो म्हणजे आपलं कन्फ्युजन हे होणार नाही. हे तुम्हाला अगदी सोपं कॅल्क्युलेशनसाठी ह्या काही ट्रिक आहे त्या लाईफ टाईम लक्षात ठेवायच्या. ह्या ट्रिकमुळे काय होत असतं, आपल्याला जे डिफिकल्ट वाटत असते ते इझिली ABC माहिती असलं, समोर डोळ्यासमोर असलं तर कॅल्क्युलेशनला सोपं. फॉर्म्युला कसा, फॉर्म्युला त्या एक्झाम्पलवरूनच तयार करायचं की कुठला फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या ट्रिक तुम्ही तुमच्या लक्षात ठेवायच्या आहे. सो A आहे तुमचा M, B आहे 2N आणि C आहे तुमचा 3R. नाव वी हॅव टू पुट दिस 3 व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला ओनली. ओके. सो A² करायचा म्हणजे तुमचा M चा स्क्वेअर, B² करायचा म्हणजे B काय बाळांनो तुमचा 2N त्याचा स्क्वेअर करणार आहोत, C करणारे म्हणजे आपण 3R चा स्क्वेअर इथे करणार आहोत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे +2AB. आता +2AB कशी व्हॅल्यू टाकणार बघा. 2A ह्या दोघांमध्ये चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह आहे म्हणजे A म्हणजे तुमचा M आणि B म्हणजे तुमचा 2N. सो या तिघांखाली अंडरलाईन केलं कारण त्याचा काय आहे एक बंच आहे म्हणून. ठीक आहे. पुढे 2BC, B काय आहे तुमचा 2N, C काय आहे तुमचा 3R म्हणून ह्यांच्यामध्ये व्हॅल्यू फिल केली त्याला अंडरलाईन केली. पुढे +2AC, A काय आहे तुमचा बाळांनो, A आहे तुमचा M आणि C आहे तुमचा व्हॉट 3R. सो याच्या खाली पण अंडरलाईन केली आणि आता फटाफट आपल्याला काय करायचं याच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे. आता M चा स्क्वेअर तर M² येणार आहे तो ॲज इट इज लिहिला. त्यानंतर इथे प्लस लिहिलं. 2 चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे. 2 चा स्क्वेअर काय आहे तुमचा 2 2 जा 4. सो 4 आणि ह्या N चा स्क्वेअर काय येणार आहे N² म्हणून 4N² आपण इथे लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे 3R. मग 3 चा स्क्वेअर सांगा बरं. 3 चा स्क्वेअर आहे तुमचा काय 9. 3 3 जा 9 आणि R चा स्क्वेअर R². ठीक आहे. इथपर्यंत अगदी सिंपल आहे, सगळ्यांना जमणार आहे. आता हे सॉल्व्ह करायचं, हे पण खूप सोपं आहे. गुणाकार करायचा आहे. 2 2 जा संख्यांचा गुणाकार करायचा आणि अक्षर तिथे त्याला जोडून द्यायचं. एवढं सोपं काम आहे. ठीक आहे. 2 2 जा 4 आणि त्याला MN हा आपण जॉईन करून दिला. परत हे प्लस साईन लिहिलं. त्यानंतर ह्या तिघांचा गुणाकार करूया संख्यांचा. 2 2 जा 4 4 3 जा ओके 12 किंवा 3 दुने 6 6 दुने 12 किती येणार तुमचे 12 आणि NR काय केलं त्याला जोडून दिलं किंवा RN कसंही लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर आपण प्लस केलं. परत ह्या दोघांचा मल्टिप्लाय करू. 2 3 जा 6 MR. ठीक आहे. किती सिंपल आहे. एक्झाम्पल बघितलं, फॉर्म्युला डिसाईड केला, फॉर्म्युला लिहिला, ABCच्या किमती लिहिल्या, किमती टाकल्या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आणि आन्सर आला. सो दीज आर द 2 व्हेरी सिंपल इम्पॉर्टंट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 5.4. फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल झालेला आहे. सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर 3 and 4 इन युअर प्रॅक्टिस सेट 5.4 मधले हे आहे नेक्स्ट क्वेश्चन. खूप सिंपल आहे. आता तुम्हाला समजलं असेल की इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार A + B + C ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर. पण इथे मायनस दिले म्हणून घाबरून जायचं काम नाहीये. फक्त त्यांनी आपल्याला प्लसच्या ऐवजी मायनस व्हॅल्यू दिलेली आहे. पण आपण फॉर्म्युला मात्र तोच यूज करणार आहोत. ठीक आहे. सो व्हॉट इज आवर फॉर्म्युला हिअर. नेहमीप्रमाणे तुम्हाला आता फॉर्म्युला नक्की सगळ्यांना माहिती झाला असेल की A + B + C ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर याचा फॉर्म्युलाचं एक्सपान्शन काय आहे की याचा स्क्वेअर करणार A² + B² + C² करणार. त्याच्यानंतर 2AB घेणार, मग 2BC घेणार आणि मग 2AC घेणार. सो अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला पहिले लिहून घेतला. त्यानंतर आपण एक्झाम्पल हे परत लिहित असतो. परत एकदा एक्झाम्पल आपण छानपैकी लिहून घेतलं. सगळ्यांना समजतंय. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमची नोटबुक आणि हे घेऊन माझ्यासोबत ॲज अ तुम्ही जसं लेक्चर करत असता स्कूलमध्ये किंवा ट्युशनमध्ये त्या पद्धतीने करा. तुम्हाला 100% आणि हे सगळ्यात महत्त्वाचं स्कॉलरशिपचं तर इतकं बेसिक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा हे जे व्हिडिओज आहेत ते बघून प्रॅक्टिस केली 80% अभ्यास त्यांचा इथेच झालाय. मग फक्त 20% त्यांना स्कॉलरशिपचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांनी तुम्ही त्याच्यामुळे अगदी छान मनपूर्वक नोट्स काढा मी जे शिकवते त्याच्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीने लिहून घेतलं. त्यानंतर
त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे ए, बी आणि सी ची किंमत इथे लिहून घेऊया. सो दिस इज युअर ए ची किंमत आपल्याला मिळाली आहे किती 3x, बी ची किंमत आहे 4y आणि सी ची किंमत आहे -5p. ठीक आहे, आपण मायनस चिन्हासकट इथे घेतोय. आता आपल्याला काय करायची, ही जी व्हॅल्यू आहे ABC ती ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय करायची आहे, पुट करायची आहे. सो नाव वी आर पुटिंग दिस व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. ए स्क्वेअर करायचा म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार बाळांनो, 3x चा स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला करायचं बी चा स्क्वेअर. बी चा स्क्वेअर म्हणजे करणार आहोत आपण 4y चा स्क्वेअर. देन नेक्स्ट वी हॅव टू डू द स्क्वेअर ऑफ सी. देन सी चा स्क्वेअर म्हणजे -5p चा इथे स्क्वेअर करणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत आपला स्क्वेअर करून झाला. त्यानंतर 2ab, 2 × a म्हणजे 3x आणि b म्हणजे 4y. ठीक आहे, याला अंडरलाईन केली. त्यानंतर पुढे आहे प्लस 2bc. बी काय आहे 4y आणि सी आहे तुमचा -5p. आता मी याला ब्रॅकेटमध्ये का लिहिलं परत सांगण्याची गरज नाही की साइन असे जवळ लिहायचे नसतात. ठीक आहे, मॅथमॅटिक्समध्ये, दॅट्स वाय. ओके, त्यानंतर पुढे प्लस घेतला 2ac. ए काय आहे तुमचा 3x आणि सी आहे तुमचा -5p. सो अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज ABCच्या आपण ह्या फॉर्म्युलाजमध्ये काय केला, पुट केलेला आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं, याचं आन्सर फाइंड करायचं आहे. मग आता आन्सर फाइंड करणं किती सोपं आहे. 3 चा स्क्वेअर काय तुम्ही सांगा बरं, किती सोपं आहे. 3 चा स्क्वेअर आहे 9 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. त्यानंतर 4 चा स्क्वेअर काय, 4 4 जा 16y स्क्वेअर. त्यानंतर बघा -5p. तुम्ही जर असं केलं -5p × -5p केलं तर काय होणार आहे, मायनस मायनस त्याच्यामध्ये प्लस होणार आहे. 5 5 जा 25 आणि p चा स्क्वेअर 25p स्क्वेअर होणार आहे. मायनस मायनस बिकम प्लस इन द मल्टिप्लिकेशन. ऑल ऑफ यू नो दिस रूल. ओके, वजा वजा काय होत असतं, अधिक होत असतं गुणाकारामध्ये. ठीक आहे, त्यानंतर मग इथे काय झालं तुमचं 25p स्क्वेअर अशा पद्धतीने झालाय. मग आता आपण हे सॉल्व्ह करून घेऊया. 2 3 जा 6 आणि 6 4 जा 24 किंवा 4 3 12 12 2 24. सो इथे 24xy आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपण सॉल्व्ह करूया हा ब्रॅकेट. ओके, सो 2 4 जा 4 2 काय झाले तुमचे 8 झाले. 4 2 जा 8 8 5 जा 40. फक्त चिन्ह इथे मायनस आल्यामुळे, एका याला मायनस आल्यामुळे पूर्ण याला काय होणार आहे, हे प्लसच्या ऐवजी इथे मायनस साइन होणार आहे. सो 4 5 जा 20 22 जा 40. ठीक आहे, कसंही केलं तर आन्सर तेच येत आहे. ओके, सो इथे 40 आणि py, पी अगोदर येतो म्हणून आपण py किंवा yp घेतलं तरी चालणार आहे, कारण इथे मायनस असल्यामुळे याचं पूर्ण साइन मायनस झालेला आहे. सेम तसंच आहे 2 3 जा 6 6 5 जा 42. बघा असा गुणाकार आहे तो, याचा अशा पद्धतीचा गुणाकार आहे. मग तुमच्या लक्षात येते की या दोघांचा गुणाकार तर 6 येतो, याचा गुणाकार -5. मग मल्टिप्लिकेशन मध्ये एकाला जरी मायनस साइन असेल तर काय करत असतो आपण, पूर्ण जो गुणाकार आहे त्याला मायनस साइन देत असतो. 6 5 जा 30 आणि साइन तुमचं मायनस येणार आहे. सो यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं तुमचं -30xp किंवा px. सो इन दिस वे आपण याचं कॅल्क्युलेशन केलं, याच्यामध्ये फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या आणि आपल्याला इथे आन्सर हे मिळालेलं आहे. सो आय थिंक हे एक्झाम्पल समजलं असेल तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला काही अडचण येणार नाही. सो दॅट्स वाय डू द प्रॅक्टिस. ज्याला गणितामध्ये मास्टर बनायचं त्याने प्रॅक्टिस शिवाय त्याला पर्याय नाहीये. सो अशा पद्धतीने थर्ड एक्झाम्पल समजलं असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, नाव वी हॅव टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. सेम a + b + c ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर. आता तिथे सगळीकडे मायनस साइन दिलेला आहे, पण फॉर्म्युला मात्र आपल्याला हाच यूज करायचा आहे. ठीक आहे, सो इथे घाबरून जाऊ नका, हे मायनस साइन आहे, फक्त त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी तुमचं कॅल्क्युलेशन चुकावं म्हणून तिथे साइन चेंज करून दिले, पण फॉर्म्युला मात्र आपला तिथे सेम आहे. सो आपला फॉर्म्युला आपण नेहमीप्रमाणे छानपैकी लिहून घेणार आहोत. सो व्हॉट इज फॉर्म्युला, दॅट इज a + b + c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर + 2ab + 2bc + 2ac. In this way we write down the formula. Then what we have to do, we have to write down the example once again and then we have to decide the values of this ABC. मग a कुठला, b कुठला, c कुठला हे समोर असल्यानंतर कॅल्क्युलेशनला हे सोपं जातं, म्हणून आपण याचा व्हॅल्यू काय करणार आहोत, लिहून घेणार आहोत. सो a आहे तुमचा 7m, b आहे तुमचा -3n आणि c आहे तुमचा -4k. So in this way we write down the values also. Now what we have to do, we have to just put these values in this formula, nothing.
काही विशेष नाहीये. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. पहिले a चा स्क्वेअर करायचा आहे. a चा स्क्वेअर करायचा म्हणजे 7m चा स्क्वेअर करणार आहात तुम्ही प्लस साइन. त्यानंतर b चा स्क्वेअर सांगितला. b चा स्क्वेअर म्हणजे -3n चा स्क्वेअर करणार आहे आणि इथे ब्रॅकेट नेहमी टाकायला विसरायचं नाहीये. त्यानंतर आपल्याला c चा स्क्वेअर म्हणजे -4k चा स्क्वेअर इथे करावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात व्हॅल्यू टाकायची +2 × a म्हणजे तुमचा 7m, b म्हणजे तुमचा काय आहे बाळांनो -3n. म्हणून अशा पद्धतीने ह्या 2ab मध्ये मी ही व्हॅल्यू पुट केली आणि त्याला अंडरलाईन केलं म्हणजे आपल्याला ह्या बंदचं कॅल्क्युलेशन बरोबर येतं की नाही हे समजणार. पुढे 2bc मध्ये व्हॅल्यू पुट करते मी. 2b काय आहे तुमचा -3n आणि c काय आहे तुमचा -4k. सो याच्यामध्ये पण व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर पुढे मला +2ac a मध्ये व्हॅल्यू पुट. a काय माझा 7m आणि c काय माझा -4k. सो अशा पद्धतीने हे सगळ्यांमध्ये मी काय केलं ही व्हॅल्यूज पुट करून घेतली. नाव आय हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज. आता सगळ्यांना माहिती आहे 7 चा स्क्वेअर काय आहे 7 7 जा 49m स्क्वेअर येणार आहे इथे. त्यानंतर बघा तुम्ही जर -3n × -3n म्हणजे 3 चा स्क्वेअर केलाय तर 3 × 3 किती येईल तुमचे 9 आणि पण इथे काय दिलं -3n दिलेलं आहे. मग मायनस मायनस काय होत असतं प्लस आणि इथे 9n स्क्वेअर येणार आहे याचा स्क्वेअर. ठीक आहे. सो इथे काय झाला तुमचा +9n स्क्वेअर येणार आहे. सेम -4k चं पण तसंच -4k × -4k काय होणार आहे तुमचं 4 चौक 16 येणार आहे k स्क्वेअर आणि मायनस मायनस बिकम काय होणार इथे प्लस होणार आहे. सो इथे काय येणार तुमचं +16k स्क्वेअर येणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं. आता याचं कॅल्क्युलेशन करणं हे अवघड नाहीये. ह्या 3 संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे 2 × 7 × -3 यांचा गुणाकार करायचा आणि त्याला mn जोडून द्यायचं आहे. 7 2 जा 14 14 3 जा 42 ओके किंवा 7 त्रिक 21 21 दुने 42 42 पण एकाला जरी मायनस साइन असेल तर काय येतं तुमचं -42. 7 दुने 14 14 गुणिले -3 केलं तर किती येईल तुमचं -42 येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मग हे कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे. मग याचं किती आलं आपलं -42mn हा मल्टिप्लिकेशन आला आहे. त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत याचं या तिघांचं पण मल्टिप्लिकेशन करणार. 2 × -3 × -4 संख्यांचा गुणाकार करायचा आणि अक्षर त्याला फक्त जोडून द्यायचे आहे. सो इथे 2 3 जा 6 आणि इथे मायनस मायनस प्लस होऊन जाणार आहे तुमचं 3 चौक किती येणार आहे तुमचे +12 येणार आहे. मायनस मायनस बिकम प्लस. सो 12 2 येथे 24 हा आन्सर येणार आहे तुमचं. सो हिअर +24 NK इथे येणार आहे आणि आता आपल्याला करायचं आहे याचं कॅल्क्युलेशन. त्यानंतर आपल्याला फक्त हे कॅल्क्युलेशन राहिलेलं आहे बघा 2 × 7 × -4. मग 7 2 जा 14 आलेलं आहे. 14 × -4 करायचं आहे. 4 4 जा 16 आणि 4 1 जा 4 + 1 5. सो -56 आलेलं आहे. सो इथे आन्सर आलं आहे -56 MK. सो आय थिंक हे आन्सर तुम्हाला इथे समजलं असेल. सो स्टुडंट दिस 2 एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क. हे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी आहे. हा तुमचा A हा तुमचा B आणि हा तुमचा C. इथे पण A B C A + B + C ह्या फॉर्म्युलाचा यूज करा आणि ह्या जे क्वेश्चन्स आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा कारण एक्झाममध्ये हे 3 किंवा 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन हा 100% विचारला जात असतो. सो हे तुम्ही सॉल्व्ह करा आणि जर तुमचे आन्सर आला असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.